मातरम, बोला 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 भारत माता की जय। नवापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन। भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दणाणले। नवापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे विधानसभा प्रमुख अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली शहरात भव्य दिव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। नवापूर तालुका तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते रॅलीला श्री शिवाजी हायस्कूल येथे हिरवी झेंडी देत भव्य तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती। रॅलीत शाळकरी विद्यार्थी-विद्यार्थिनी, नागरिक, तरुण यांच्या हातातील तिरंगा नखशिंकात देशभक्तीचा जागर निर्माण करत होता। वंदे मातरम, भारत माता की जय, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसरात चैतन्य निर्माण झालेले पाहायला मिळाले। सदर तिरंगा रॅली बस स्टँड, मुख्य रस्ता, लाईट बाजार येथून थेट राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्या येथे परिसरात आली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधींच्या पुतळ्याला तहसीलदार दत्तात्रय जाधव, भाजपा विधानसभा प्रमुख अजय वसावे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, गट विकास अधिकारी देविदास देवरे, गट शिक्षण अधिकारी रमेश देसले, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता पवन नाईक, प्राचार्य कमल कोकणी, उपमुख्याध्यापक हरीश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय महापुरुषांना पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन करून कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी वनिता विद्यालय, वनवासी प्राथमिक शाळा, नगर परिषद प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आदींनी भाग घेतला होता। तिरंगा रॅली कार्यक्रमात तहसीलदार दत्तात्रय जाधव, भाजपा विधानसभा प्रमुख अजय वसावे, गट शिक्षणाधिकारी रमेश देसले यांनी रॅलीला संबोधन केले। प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाजप शहर अध्यक्ष सागर पाटील यांनी केले। यावेळी श्री शिवाजी हायस्कूल बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले। यावेळी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली होती। तिरंगा रॅली प्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री ॲडव्होकेट सत्यानंद गावित, भाजप ज्येष्ठ पदाधिकारी रामचंद्र मिस्त्री, ग्रामीण मंडळ अध्यक्ष सत्यपाल वसावे, शहर सरचिटणीस अनिल सोनार, माजी नगरसेवक विशाल सांगळे, कुश गावित, घनश्याम परमार, निलेश प्रजापत, भाजपा महिला अध्यक्ष दुर्गा वसावे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष शंभू सोनार, संदीप पाटील, जगदीश जयस्वाल, लक्ष्मण चव्हाण, विजय तिजवीज आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक व नागरिक सहभागी झाले होते। तिरंग्याच्या सन्मानार्थ निघालेल्या या रॅलीमुळे नवापूर शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला निघालेली ही रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नवापूर शहरात ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यातर्फे तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते। यात सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि 15 ऑगस्ट 2026 स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय भारत। आज आपण नवापूर शहरात तिरंगा रॅलीनिमित्त एकत्र आलो आहोत। सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्र शासन तसेच सर्व उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, अधिकारी यांच्यामार्फत आज शहरात आपण तिरंगा रॅलीचं एक आयोजन केलेलं आहे। या लहान बालगोपालांनी सहभागी झालं। माझी अपेक्षा मी शेवटी व्यक्त करतो 1-2 मिनिटांनी। तर आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचे आणि शौर्याचे, एकतेचे प्रतीक असलेल्या तिरंग्याला, आपल्या राष्ट्रध्वजाला वंदन करून मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। आणि बाकी हे वाचण्यापेक्षा मला जी अपेक्षा होती की एवढे लहान बालगोपाळ सगळे एकत्र आले, त्यानंतर सर्व अधिकारी कर्मचारी एकत्र आहेत। सागर, माझी एक इच्छा होती का किमान हे जे बाजूला उभे राहते ते जर आपल्या रॅलीत सहभागी झाले असते तर आपल्याला अजून चांगलं वाटलं असतं। जे कोण लोक माझं ऐकतील किंवा नंतर मीडियात बी जाईल तर किमान नागरिकांनी यात सहभागी होणं गरजेचं होतं। आपण घरात बसून फक्त राष्ट्रप्रेम करणं, व्यक्त करणं याला काही अर्थ नाही आहे। आपण सहभागी झालं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे, पुढे आलं पाहिजे। या निमित्ताने मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। आणि खरंच सागरदादा असेल, वसावे साहेब आहेत, गावित साहेब आहेत किंवा सर्व सहकारी आहेत, सर्वांनी, विशालदादा आहेत,
सर्वांनी अतिशय चांगलं नियोजन केलं आणि किमान आपल्या शहरात आपण अशा तालुक्यात वागतो की आपल्याकडं सर्व धर्मीय सहभाग आहे आणि तिरंगा रॅली किंवा याचं एकच उद्देश आहे का आपण सर्व एक आहोत. म्हणजे आपण कुठला धर्म जात पंथ याचा कुठलाही घटक नसून आपण सर्व भारतीय आहोत, आपण सर्व एक आहोत. या निमित्ताने ज्या सर्वांनी आयोजन केलं त्या सर्वांचे पण मी आभार मानतो. सर्व बालगोपाळांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. सन्माननीय पदाधिकारी आणि माझ्या बालमित्रांनो, आज आपण ही तिरंगा रॅली काढली. लवकरच 2 दिवसात आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो, आपण जसं हक्काची मागणी करतो त्याचबरोबर आपले कर्तव्य आणि जबाबदारीसुद्धा आपण ओळखली पाहिजे. आपण सर्वांनी या देशाबद्दलची आपले कर्तव्य जबाबदारी ओळखून आपण उत्कृष्ट काम करून आज देश बलवान करूया, थोडी शपथ आज घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवापूर लोकवाहिनी न्यूज 24 मुख्य संपादक जालम सिंग गावी.